गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपला विषय आहे बाजारपेठ विभाजन. आता बाजारपेठ म्हणजे काय की जिथे जे असं स्थान जिथे वस्तूची खरेदी किंवा विक्री केली जाते किंवा सेवांची खरेदी आणि विक्री केली जाते. सामान्यपणे बाजारपेठेचे विभाजनाची काय गरज आहे आज आपण विस्तारित बाजारपेठ सर्व ग्राहकांच्या गरजा एकसोबत भागवू शकत नाही. बघा, ग्राहकांची संख्या जी असते ती फार मोठी असते, ठीक आहे, आणि त्यांच्या गरजा ज्या असतात त्या पण खूप जास्त असतात. तर एक कंपनी सर्व वस्तू मॅन्युफॅक्चर करतील किंवा त्याचं प्रोडक्शन करतील हे पॉसिबल नाही आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी त्यांच्या वयानुसार त्यांच्या इन्कमनुसार जे आहेत त्या बदलत असतात. तर एक कंपनी जी आहे ती सर्व लोकांच्या सर्व ग्राहकांच्या गरजा एकसोबत भागवू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करण्यापेक्षा कंपनीचे बाजार प्रभाग आणि अधिक परिणामकारक सेवा देता येतील त्या भागाचा शोध घेणे केव्हाही योग्य असते. बघा, प्रत्येक ठिकाणी जे आहे कंपनी स्पर्धा नाही करू शकत, त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्ट बाजारात कुठे विकलं जाईल आणि कुठे आपण परिणामकारक सेवा देऊ शकतो अशा बाजाराचा शोध घेणे किंवा अशा ग्राहकांचा शोध घेणे याला म्हणतात बाजारपेठेचे विभाजन. आजकाल स्पर्धेच्या युगात संपूर्ण बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी एका विशिष्ट भागाच्या बाजारपेठेवर किंवा एका विशिष्ट बाजारपेठेच्या भागावर लक्ष केंद्रित करून उत्पादकांना अधिक फायदा होतो. उत्पादकांना लहान प्रभागावर नियंत्रण ठेवता येते आणि आपला ग्राहक वर्ग जो आहे तो निश्चित करता येतो. बघा, जसं मॅन्युफॅक्चरिंग ज्या लोकांसाठी केले जाईल ते ग्राहक जे आहे त्यांच्या आवडीनुसार जर मॅन्युफॅक्चरिंग केलं जाईल, वस्तूचं प्रोडक्शन जर केलं जाईल तर तो ग्राहक वर्ग जो आहे तो काय करतो, खुश राहतो. आणि तो प्रभाग जो राहतो तो पण काय असतो, नियंत्रित असतो, कारण की तुम्ही एका पर्टिक्युलर ग्रुपसाठी जे आहे ते प्रोडक्शन करत आहे. बाजारपेठ विभाज्य म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण किंवा नाविन्यपूर्ण वस्तू आणि विपणन पद्धती यास पसंती असलेल्या खरेदीदारांचे स्वतंत्र समूह यांचा शोध घेणे व त्यांचे सुस्पष्ट चित्रण करणे होय. बाजारपेठ विभाजन म्हणजे एक नवीन वस्तू किंवा विपणन पद्धती खरेदीदार एका स्वतंत्र समूहाला कसं आवडेल याचे चित्रण करणे म्हणजे काय आहे, बाजारपेठ विभाजन होय. व्याख्या बघूया आपण. विलियम स्टॅटन म्हणतात की एकूण बाजारपेठेची विभागणी उपविभागात अशा प्रकारे केली जाते की तेथे समान गुणवैशिष्ट्यांचे ग्राहक उपलब्ध होतात व अशा बाजारपेठेच्या प्रभाग निवडीला बाजारपेठ विभागणी किंवा प्रभागीकरण असे म्हणतात. फिलिप कोटलर म्हणतात की विभिन्न गरजा आणि आवडीनिवडी असलेल्या ग्राहकांचे एका गटात विभाजन करण्याच्या प्रक्रियेला बाजारपेठ विभागीकरण असे म्हणतात. स्किनर म्हणतात समान प्रकारच्या गरजा असलेल्या ग्राहकांची एक स्वतंत्र गटात विभागणी करण्याच्या प्रक्रियेला बाजारपेठ विभागीकरण असे म्हणतात. बघा, बाजारपेठ विभाजन म्हणजे काय की एका पर्टिक्युलर ग्रुप ऑफ कस्टमर्स जे आहे त्याला लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्या आवडीनुसार आपली वस्तू बनवत आहे. तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे की तुम्हाला मार्केटमध्ये कोणाला ती वस्तू विकायची आणि कोणते लोक ती तुमची वस्तू विकत घेतील. आता पर्टिक्युलर ग्रुप जे आहे ग्राहकांचा त्यांच्या आवडीनुसार जर तुम्ही वस्तू जर बनवत आहे, मॅन्युफॅक्चर करत आहे, त्याचं उत्पादन जर तुम्ही करत आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागेल, ग्राहकांचे गुणवैशिष्ट्यांचं काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. त्यांना कोणत्या वस्तू आवडतात, त्यांना कोणत्या किमतीच्या वस्तू आवडतात, ते कधी ती वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करतात, कधी त्या लोकांची इच्छा राहते की ती वस्तू विकत घ्यायला पाहिजे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून एका ग्राहकांचा एक विशिष्ट समूह बाजारपेठेत निर्माण करणं म्हणजे काय आहे, बाजारपेठ विभाजन होय. बाजारपेठ विभाजनाचे उद्देश. पहिला उद्देश काय म्हणताय की ग्राहकांच्या माहितीला अनुसरून विपणन वेगळी व व्यूहरचना लक्ष्य निश्चित करणे. ग्राहक कसे आहेत, त्यांची आवड निवड कोणती आहे याची माहिती करून त्याच्या अनुसरून विपणन जी आहे त्याची व्यूहरचना निश्चित करणे म्हणजे काय आहे, बाजारपेठेचे विभाजन करणे होय. त्या क्षेत्राची माहिती मिळविणे ज्यामुळे प्रयत्न करून ग्राहक तयार केले जाऊ शकतात. बाजारपेठामध्ये काय करावं लागतं, काय केलं जातं की जनरली ग्राहक जे आहे ते तयार केले जातात की तुम्ही अशा वस्तू बनवा की ज्याच्यामुळे ग्राहक जे आहे ते तुमची वस्तू पसंत करून जे आहे ते जास्तीत जास्त विकत घेतील. म्हणजे बाजारपेठेची काय केली जाते, नवीन निर्मिती केली जाते. आता ही बाजारपेठेची निर्मिती कशी केली जाऊ शकते, तुम्ही ग्राहकांबद्दल
वेगवेगळी माहिती घेऊन किंवा ज्या बाजारपेठेमध्ये तुम्ही ती वस्तू आणत आहे त्या क्षेत्राबद्दल माहिती मिळवून. तिसरे दिले आहे उपक्रमाचे कार्य ग्राहकाभिमुख बनविणे जेणेकरून ग्राहकांचे समाधान करता येईल. मग आजकालचे जे काळ आहे तो काय आहे, ग्राहकाभिमुख आहे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले जास्त महत्त्व जे आहे ते कोणाला द्यायचं, ग्राहकांना द्यायचं की ग्राहकांना काय पाहिजे, ग्राहकांचं समाधान कोणत्या तऱ्हेने होईल, काय केल्यामुळे ग्राहकांचं जास्त समाधान होईल, या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला काय करायचं, बाजारपेठ विभाजन करायचं आहे. ग्राहक समूहाच्या क्रयशक्तीचा आढावा घेऊन विपणन लक्ष्य निर्धारित करणे. आपला ग्राहक समूह जो आहे त्याची क्रयशक्ती काय आहे, ते कोणतीही वस्तू विकत घेण्यासाठी किती पैसे खर्च करू शकतात, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून विपणन लक्ष्य निर्धारित करणे. ग्राहकांच्या आवश्यकता, त्यांच्या आवडीनिवडी, खरेदी सवयी, प्राथमिकता इत्यादीची माहिती मिळविणे. बाजारपेठ विभाजन जेव्हा केलं जातं त्यावेळेस ग्राहकांना विशेष महत्त्व दिलं जातं. त्यांच्या आवडीनिवडी, खरेदी सवयी, खरेदीसाठी त्यांना कोण प्रोत्साहित करतं, या सर्वांची माहिती मिळवणे जे आहे ते गरजेचं असतं. ग्राहकांच्या समान स्वभाव, आवड, स्वरूप, गुण व गरजा यांच्या अनुरूप त्यांची समाजातील समजातीय वर्गात वाटणी करणे. बघा, तुम्ही जेव्हा एखादी वस्तू बनवता, एखादी वस्तू मॅन्युफॅक्चरिंग केली जाते त्यावेळेस ती वस्तू जी आहे ती कोणता ग्राहक विकत घेईल त्यानुसार तुम्ही काय करता, ग्राहकांचं जे आहे ते वर्गीकरण केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल आहे पार्लेजी बिस्किट. पार्लेजी बिस्किट जे आहे ते खूप श्रीमंत व्यक्ती कधीही घेणार नाही. पार्लेजी बिस्किट जे आहे ते कोणासाठी घेतलेले आहे, ज्यांची इकॉनॉमिक कंडिशन वीक आहे. कारण की एक 10 रुपयाचं पॅकेट एक करोडपती माणूस कधीही विकत नाही घेणार. तर काय केलं जातं की जेव्हा बाजारपेठेची विभाजणी केली जाते तर त्यावेळेस ग्राहकांची जे ती विविध वर्गात जे ती वाटणी केली जाते की आपलं जी वस्तू आहे, आपलं जे प्रोडक्ट आहे, आपण ज्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहे ते कोणता वर्ग आपली वस्तू जी आहे ती विकत घेईल. आता यानंतर आपण बघूया बाजारपेठ विभाजनाची उत्क्रांती. बाजारपेठ विभाजनाची उत्क्रांती कशी झाली आणि कशी ती वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जी आहे ते बदलत गेली. तर सर्वात पहिले काय दिलेलं आहे, अविभाजित किंवा समूह विपणन. सर्वात पहिले जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची खरेदी विक्री व्हायला लागली तर तेव्हा कन्सेप्ट होता समूह विपणन. म्हणजे सर्वांसाठी एकच सारखी वस्तू बनवली जात होती. तिथे विशेष असं महत्त्व ग्राहकांना दिलं जात नव्हतं किंवा त्यांचं असं वर्गवारी करण्यात आलेले नव्हते. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय सर्वांसाठी जे आहे ते एकाच प्रकारचं प्रोडक्ट जे आहे, वस्तू जी आहे किंवा सेवा जी आहे ती मार्केटमध्ये अवेलेबल राहायची. याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे कोको कोला कंपनीचं. कोको कोला कंपनीने जेव्हा कोल्ड्रिंक्स मार्केटमध्ये इंट्रोड्यूस केले तर त्यांनी सर्व लोकांसाठी एकच प्रोडक्ट आणलं. त्यांनी असं नाही म्हटलं की श्रीमंत लोकांसाठी आम्ही वेगळं कोल्ड्रिंक बनवत आहे, मिडल क्लास लोकांसाठी आम्ही वेगळं बनवत आहे, गरीब लोकांसाठी आम्ही वेगळ्या फ्लेवरचं देत आहे, की गरीब लोकांसाठी कमी किमतीचं, श्रीमंत लोकांसाठी जास्त किमतीचं. त्यांनी असं नाही केलं. त्यांनी काय, या कन्सेप्टला काय म्हणतात, समूह विपणी. सर्व ग्राहकांना त्यांच्या गरजा व इच्छा समान समजून त्यांच्यात कोणतेही विभाजन न करता एक वस्तू व एक समान विपणन करण्यात येत होते. त्यात विविधता नव्हती. विपणन करताना असे वाटले की शिक्षण, अनुभव, उत्पन्न, जीवनशैली इत्यादींचा ग्राहकांची विविधता ही उपभोक्त्यांना वेगळी वर्तणूक देण्यासाठी आवश्यक नाही. फक्त त्यांना प्रमापित वस्तू जी आहे ती विकणे आहे त्याला, आणि त्यामुळे जी आहे त्या वस्तूमध्ये कधीही खूप जास्त सुधारणा केली जात नव्हती. या कन्सेप्टला म्हणतात समूह विपणन. दुसरं जे आहे ते आहे वस्तू विविधता विपणन. जेव्हा समूह विपणनच्या चुका जे आहेत, ड्रॉबॅक्स जे आहेत ते लोकांच्या लक्षात यायला लागले तर कन्सेप्ट आला की वस्तू विविधता विपणन. म्हणजे सर्व लोकांसाठी एक वस्तू न बनवता त्या वस्तूमध्ये व्हेरिएशन्स द्यायच्या, व्हेरायटी द्यायच्या कस्टमर्सला, त्याला म्हणतात वस्तू विविधता विपणन. समूह विपणनाचे ड्रॉबॅक्स लक्षात आल्यानंतर की ग्राहक एकच प्रमापित वस्तू स्वीकारण्यास तयार नाही, तेव्हा विपणन करता त्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध आकाराच्या, रंगाच्या, वैशिष्ट्यांच्या व गुणांच्या वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू लागला. ग्राहकांना एकाच प्रमापित वस्तूच्या तुलनेत विविध प्रकारच्या वस्तूंमुळे जास्त समाधान
मिळू लागलं. याचंच एक एक्झाम्पल आहे की जेव्हा भारतामध्ये मोबाईल हा कन्सेप्ट आला तर सर्वात पहिले काय होतं, नोकिया होतं. पण जेव्हा लोकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या कंपनीजला जेव्हा माहीत पडलं की नुसतं एक नोकिया जे आहे त्याच्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे किंवा अजून नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून जे आहे ते वेगवेगळे आपण मोबाईल बनवू शकतो. तर त्याच्यासोबत सॅमसंग, LG, सोनी असे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जे ते यायला लागले. याला म्हणतात वस्तू विविधता विपणन. म्हणजे एकाच वस्तूमध्ये विविधता मार्केटमध्ये उपलब्ध करून देणे. त्यानंतर तिसरा कन्सेप्ट आला लक्षित किंवा केंद्रित विपणन. लक्षित किंवा केंद्रित विपणन जे आहे हे आधुनिक विपणन संकल्पनेची जी आहे ती सुरुवात झाली. लक्ष्य विपणन हे विपणनाच्या उगमामध्येच आहे. लक्ष्य विपणन विपणनकर्त्याला बाजारपेठेचे योग्य ओळख करण्यासाठी मदत करते. विविध ग्राहकांच्या विविध गरजा असतात, त्यानुसार ग्राहकांना लक्षित करून वस्तूचे विपणन करण्यात येते. त्याला म्हणतात लक्षित विपणन. आता लक्षित विपणनसाठी तुम्ही बघाल की एक पर्टिक्युलर ग्रुपसाठी जे आहे ती वस्तू बनवली जाते. एका ग्राहकांच्या एका समूहासाठी वस्तू बनवणं त्याला म्हणतात लक्षित विपणन. म्हणजे ग्राहकांना लक्षात ठेवून त्या वस्तूचं जे आहे ते विपणन करण्यात येत आहे. आता याच्या मोबाईलमध्ये त्याचं एक्झाम्पल घेऊ की गरीब लोक जे आहेत त्यांच्यासाठी कोणता कन्सेप्ट आला, मोबाईलमध्ये रिलायन्स आले किंवा इतर स्वस्त मोबाईल आले. मिडल क्लास लोकांसाठी नोकिया, सॅमसंग, LG असे मोबाईल्स आले. तरच हायर क्लास किंवा श्रीमंत लोकांसाठी ब्लॅकबेरी आणि ॲपल. बघा हे आहेत सर्व मोबाईल, पण वेगवेगळ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल जे आहे ते बाजारात अवेलेबल करून देण्यात आले. त्यानंतर कन्सेप्ट आला सूक्ष्म विपणन. हळूहळू काय लक्षात आलं की लक्षित विपणनाचे रूपांतर जे आहे ते कशामध्ये झालं, सूक्ष्म विपणनमध्ये झालं. जेव्हा लक्ष्य बाजारपेठेचे विभाजन होते तेव्हा लहान लहान उपभोक्त्यांचा समूह निर्माण होतो आणि त्यांच्या गरजा स्थानिक आधारावर विभाजित केल्या जातात. अशा वेळेस काय होतं की सूक्ष्म विपणन जे ते घडून येतं. लक्ष्य विपणनामध्ये लक्षित ग्राहकांची ओळख जरी होत असली तरी काही विशिष्ट आधुनिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन स्थानिक आधारावर निवडक ठिकाणी उपलब्ध केले जाऊ लागतात. त्याला म्हणतात सूक्ष्म विपणन. उदाहरणार्थ सूक्ष्म विपणनाचं एक उदाहरण आहे की ब्रँडेड कपडे किंवा ब्रँडेड शूज. ब्रँडेड कपड्यामध्ये लिवाईस, एरो, शूजमध्ये ॲडिडास, नायकी. आता सूक्ष्म विपणनमध्ये काय दिले म्हणतात की 3 कॅटेगरीज सपोज तुम्ही ठेवा की महानगर, शहर आणि गाव. महानगरामध्ये ब्रँडेड कपड्याचं एखादं शोरूम आहे, तिथे जे कपडे मिळतात ते तुम्हाला शहरामध्ये नाही मिळतील आणि ते कपडे तुम्हाला गावामध्ये नाही मिळतील. का बरं? कारण की ग्राहक वर्ग जो आहे तो बदलत आहे. दिल्ली, मुंबई असे जे मेट्रो सिटीज आहे इथल्या लोकांची आवड आणि एक छोटंसं गाव तिथल्या लोकांची आवड जी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून ब्रँडेड वस्तूमध्ये पण ते लोक काय करतात, व्हेरायटीज बनवतात लोकांच्या अनुसार, लोकांच्या राहणीमानानुसार, त्यांच्या पैसे खर्चण्याच्या इच्छेवर जे आहे त्यांचं काय केलं जातं, वस्तूचं जे आहे ते वर्गीकरण केलं जातं. याला म्हणतात सूक्ष्म विपणन. म्हणजे ग्राहक आणि स्थान याला लक्षात ठेवून वस्तूची निर्मिती करून त्याचं विपणन करणे याला म्हणतात सूक्ष्म विपणन. त्यानंतर 5वा कन्सेप्ट आला ग्राहकांनुसार विपणन. लक्ष्य विपणन पुन्हा स्थानिक आधारावरून वैयक्तिक ग्राहकांच्या आधारावर परिवर्तित झाले. वैयक्तिक ग्राहकांच्या गरजानुसार किंवा खरेदीदारांच्या संघटनेनुसार वस्तूची निर्मिती शक्य झाली. माहिती तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे किंवा संगणकाच्या मदतीमुळे वस्तूंची रचना करणे सोपे झालं. ग्राहकांनुसार विपणीमध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार छोट्या छोट्या वस्तूंमध्ये पण काय करण्यात आलं, बदल करण्यात आले. याचं एक चांगलं एक्झाम्पल जर तुम्ही दिलं तर तुम्ही बघा इन्शुरन्स कंपनी जी आहे, जसं फॉर एक्झाम्पल LIC कंपनी. LIC कंपनीमध्ये बघा ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या पॉलिसीज ज्या आहेत ते ग्राहकांना प्रोव्हाइड केलेल्या जातात. जसं हेल्थ पॉलिसी झालं, ॲक्सिडेंटल पॉलिसी झालं, मनी बॅक पॉलिसी झालं,
रिटायरमेंट प्लॅन, पेन्शन प्लॅन झालं. म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांनी LICनी काय केलेलं आहे की वेगवेगळे प्लॅन जे आहे ते मार्केटमध्ये काढलेले आहेत की ग्राहकांची गरज काय आहे. ग्राहकांना विशेष त्यांनी तिथे काय दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. त्यांच्या गरजांना महत्त्व देऊन त्यांनी काय काढलं आहे, वेगवेगळे जे पॉलिसीज जे आहेत मार्केटमध्ये काढलेल्या आहे. त्यानंतर कन्सेप्ट आला वैयक्तिक विपणन. आता वैयक्तिक विपणन म्हणजे काय की तुमच्या घराजवळ एखादा टेलर आहे, ठीक आहे. बघा, सर्व टेलर एकसारखेच कपडे शिवतात, पण आपण एका पर्टिक्युलर टेलरकडे जाऊनच काय करतो, का शिवतो, कारण की तो कपडे चांगले शिवतो, तो फिटिंग चांगली देत असेल किंवा तो चांगल्या क्वालिटीची स्टिचिंग करत असेल, तर याला म्हणतात वैयक्तिक विपणन. ग्राहक आधारित विपणनामध्ये ग्राहकांच्या गरजांसाठी वस्तू तयार करून गरजा पूर्ण केल्या जातात. तरी स्पर्धेमुळे वातावरणामुळे ग्राहक त्या कंपनीशी कधीही प्रामाणिक राहत नाही. स्पर्धेमुळे काय होतं की ग्राहक एका पर्टिक्युलर कंपनीशी, एका पर्टिक्युलर विक्रेत्याशी कधीही प्रामाणिक राहत नाही. तो काय करतो, आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रोडक्ट जे आहे, वेगवेगळ्या व्यवस्थापनाचे वस्तू जे आहे तो विकत घेतो किंवा वेगवेगळ्या लोकांची सेवा जो आहे तो विकत घेत असतो. तर याला म्हणतात वैयक्तिक विपणन. जसे जसे बाजार व्यक्तिगत होत जाईल तसे ग्राहकांना जास्त समाधान मिळेल व त्यांचा विश्वास वाढत जाईल. तर हे आहे बाजारपेठ विभाजनाची उत्क्रांती. सर्वात पहिले काय आलं, समूह विपणन आलं, त्याच्यानंतर वस्तू विविधता विपणन आलं, त्याच्यानंतर लक्षित विपणन आलं, मग सूक्ष्म विपणन, ग्राहकानुसार विपणन आणि वैयक्तिक विपणन. आता बाजारपेठ विभाजनातील टप्पे, याच्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत बाजारपेठ विभाजनाचे. सर्वात पहिले आहे बाजारपेठेचा अभ्यास करणे, संभाव्य ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, प्रभागाचा आधारभूत घटक निश्चित करणे, प्रभागाविषयी अधिक माहिती मिळविणे, स्पर्धक आणि स्पर्धेबाबतची माहिती मिळविणे, बाजारपेठ प्रभागाचे मूल्यमापन करणे, बाजारपेठेची निवड करणे आणि विपणन मिश्रण कार्यक्रम तयार करणे. तर सर्वात पहिले बघा, बाजारपेठ विभाजनामध्ये सर्वात पहिला टप्पा कोणता आहे की बाजारपेठेचा अभ्यास करणे. तुम्हाला कोणत्या ग्राहकासाठी वस्तू बनवायची आहे आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये ती आणायची आहे याचा सर्वात पहिले काय केला जातो, अभ्यास केला जातो. त्यानंतर बाजारपेठेचं एक क्षेत्र निर्धारित केल्यानंतर त्या बाजारपेठेतले जे ग्राहक आहे किंवा भविष्यकालीन जे ग्राहक राहतील, संभाव्य ग्राहक जे राहतील, त्यांच्या गरजा काय आहे त्या शोधून काढणे किंवा समजून घेणे. त्यानंतर प्रभागाचं बाजारपेठ जे आहे त्याचा आधारभूत घटक जे आहे ते निश्चित करणे. ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांचं वय काय आहे, तुमचा जो ग्राहक आहे त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड काय आहे, त्यांचं वय काय आहे, त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, त्यांना कोणत्या वेळेस कोणत्या वस्तूची गरज पडते, या सर्व घटकांचं काय करणे, अभ्यास करणे आणि त्या बाजारपेठेबद्दल जास्तीत जास्त जी आहे ती माहिती मिळविणे. स्पर्धक आणि स्पर्धेबाबतची माहिती मिळणे. तुमच्यासोबत जे बाकीचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांच्या वस्तू कशा आहेत त्याच्या कंपॅरिझनमध्ये तुमच्या कंपनीच्या वस्तू कशा बनवल्या गेल्या आहेत, तुमच्या कंपनीच्या वस्तूमध्ये काय चांगलं आहे, कोणती बाब खराब आहे, त्याची किंमतीमध्ये काय फरक आहे, स्पर्धक कंपनी कोणत्या प्रकारच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचा उपयोग करत आहे, या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ते तुम्हाला काय करावं लागते, मिळवावी लागते. त्याच्यानंतर बाजारपेठ जे क्षेत्र आहे, प्रभाग जे आहे त्याचं मूल्यमापन करणे, की तुम्ही जो काही विचार केलेला आहे त्याचं मूल्यमापन करणे. त्यानंतर बाजारपेठ प्रभागाची निवड करणे किंवा प्रभाग निश्चित करणे आणि हे सर्व केल्यानंतर बाजारपेठ विपणन मिश्रण कार्यक्रम जे आहे तो तयार करणे. म्हणजे प्रोडक्शन कसं केलं जाईल, त्याला मार्केटिंग कशी केली जाईल, त्याचे विपणीमध्ये ते कसं आणलं जाईल, लोकांपर्यंत कशी सेवा दिली जाईल आणि वस्तू विकल्यानंतर विक्रेतर कोणकोणत्या सेवा कस्टमर्सला किंवा ग्राहकांना दिल्या जातील, या सर्व गोष्टींचा आराखडा तयार. तर असे 8 वेगवेगळे टप्पे आहेत बाजारपेठ विभाजनातील. त्यानंतर बघूया बाजारपेठ विभाजनाचे महत्त्व किंवा फायदे.
आता काय फायदा आहे की बाजारपेठ जर विभाजन झालं तर काय होतं, एका पर्टिक्युलर छोट्याशा क्षेत्रावर तुम्हाला लक्ष केंद्रित करून काय करू शकता, तुम्ही आपलं जे वस्तूची निर्मिती जे आहे किंवा उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त करून तुम्ही जास्तीत जास्त नफा कमवू शकता. कारण की तुम्ही वस्तूची निर्मिती जी आहे ती कशानुसार करत आहे, ग्राहकांच्या आवडीनिवडींचा विचार करून करत आहे. तर ग्राहक तुमची वस्तू जास्तीत जास्त खरेदी करतील आणि तुम्हाला काय होईल, जास्त नफा मिळेल. विपणन मिश्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविता येतो. तुम्ही जे काही स्ट्रॅटेजीज बनवले आहेत, जे काही कार्यक्रम बनवले आहे, एक वस्तूच्या उत्पादनापासून ते वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापर्यंत ज्या काही कार्यक्रम बनवले आहेत त्याचं काय करणं, प्रभावीपणे राबविता येतात. स्पर्धेमध्ये टिकून राहता येतं तुम्हाला. बाजारपेठेतील संधीचा अधिक लाभ घेता येतो. बाजारपेठेमध्ये जर काही बदल होत असेल तर त्या लगेच तुमच्या लक्षात येतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी जर बदलत असेल तर ते लगेच तुम्हाला लक्षात येतात आणि त्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमच्या वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनामध्ये बदल करू शकता. विपणन कार्यावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येतं. विपणन खर्चात बचत करता येते. त्यामुळे काय होईल, तुमची विक्री वाढते. ग्राहकांच्या संपर्कामध्ये वाढ करता येते आणि ग्राहकांना विविध विक्रोत्तर सेवांचा काय देता येतो, लाभ देता येतो. त्यानंतर बघूया बाजारपेठ विभाजनाचे तोटे. आता सर्वात मोठा तोटा काय आहे की बाजारपेठ विभाजनामध्ये तुम्ही एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये पर्टिक्युलर ग्राहकांसाठी जर उत्पादन करत आहे तर तुमचं उत्पादन जे आहे ते मर्यादित राहील. तुम्ही खूप मोठ्या व्हेरिएशन्समध्ये खूप मोठ्या वेगवेगळ्या प्रमाणाचे उत्पादन करू शकत नाही. उत्पादन खर्च जो आहे तो काय होतो, वाढतो. कारण की तुम्हाला सारखं काय करावं लागत आहे, मार्केटमध्ये जे आहे ते वेगवेगळे जे आहे ते संशोधन करावे लागत आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संशोधन करावं लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं, उत्पादन खर्च वाढतो. किंवा एका विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट क्षेत्रासाठी जर तुम्ही उत्पादन करत आहे तर ते पण काय होतं, खर्चिक होऊन जातं. विपणन जे आहे ते खर्चिक होऊन जातं. त्याच्यानंतर वितरणात अडचणी येऊ शकतात, कारण की त्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असते, कारण की एका छोट्या क्षेत्रासाठी जर तुम्ही उत्पादन करत आहे तर त्याच्यात गुंतवणूक जी आहे ती जास्त असते. विक्री संवर्धनात विविध अडचणी येतात. त्याच्यानंतर स्कंद आणि संग्रहण समस्या येतात, की कच्चा माल आणि वस्तू बनल्यानंतर त्याचं संग्रहण करण्यासाठी तुम्हाला खूप समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. थँक्यू.